नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आपल्या चाय पे नो खर्चामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? अहो पण मी मजेत नाही हो. अहो कारण विषय असा आहे, तुम्हाला वाटत असेल ना की आता घाबरत घाबरत का बोलतोय. अहो कारण आज आपल्या शो मध्ये एक भूत आलंय. स्वागत करूयात भूतांचे किंग भूत भाव यांचे. असं घाबरू नका ना, या शोचा मी एकुलता एक अँकर आहे. अहो घाबरू नका घाबरू नका, आम्ही असं कोणाला भय नाही करत. पण मला भीती वाटते हो. अहो तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला काय नाही करणार. तुम्ही बिंदास बोला बिंदास बोला. अहो तुम्ही असं हसू नका ना, मला फार घाबरायला होतंय. ती माझी सवय आहे, ती माझी सवय आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही बिंदास बोला बिंदास बोला. मग ठीक आहे, बरं तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर भूतभाऊ, तुमचे आमच्या चाय पे नो खर्चा या शो मध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. तर भूतभाऊ, तुम्ही भूत आहात, तर मग तुम्ही आमच्या शो मध्ये कसे आलात? म्हणजे चालत आलात की उडत उडत आलात? मी एसटीने आलो, एसटीने. एसटीने आलात? हो पण तुम्ही तर भूत आहात ना, तुम्ही तर असं डायरेक्ट उडत उडत येऊ शकता. हो येऊ शकतो पण त्याचं काय झालं, मला आता उडून जाम कंटाळा आला, म्हणजे खूप कंटाळा आला. म्हणून मी काय करतो, मी तुमच्या पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करतो. म्हणून मी एसटीने आलो, एसटीने. अच्छा, म्हणजे तुम्ही एसटीने आला, तर मग तुम्ही तिकीट वगैरे काढला असेल ना? नाही तिकीट नाही काढलं, मी तिकीट नाही काढले. विदाउट तिकीट आलो, विदाउट तिकीट. म्हणजे एसटीच्या छपावर बसून आलो, एसटीच्या छपावर. डायरेक्ट छपरावर बसून? बापरे, हे भूत काही करू शकतात. तर भूतभाऊ, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही राहता कुठे? म्हणजे तुमच्या भूत लोकांची अशी काही वस्ती वगैरे आहे का? हो वस्ती असते ना आमची, वस्ती असते आमची. म्हणजे तुम्ही आमच्या शहरात आलात ना की आमच्या म्हणजे नाक्याच्या इथून डाव्या बाजूला वळायचं आणि तिथून खालच्या अंगाला गेलात ना की तिथे एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीतच आमची सोसायटी आहे, तिथेच आम्ही राहतो. आमच्या सोसायटीचं नाव आहे भूत सदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. बरं. तर मग भूतभाऊ, तुमची सोसायटी म्हणजे तुम्ही असं फ्लॅट मध्ये वगैरे राहता का? फ्लॅट नाही आम्ही वडाच्या झाडावर राहतो, वडाच्या झाडावर. म्हणजे आमच्यात कसं असतं की म्हणजे एका कुटुंबाला फ्लॅट नाही तर एक वडाचं झाड दिलं, तो वडाचं झाड. आणि तो वडाच्या झाडावर मी, माझी बायको, आई, वडील, मोठी मुलगी, छोटा मुलगा असे आम्ही सर्व राहतो. अच्छा, असं असतं का तुमच्यात? म्हणजे भूतभाऊ, तुमची मुलं, आई वडील, बायको, तुम्ही सगळे राहता, म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब राहतं. मग तुम्ही यांना सगळ्यांना सांभाळण्यासाठी काहीतरी कामधंदा करत असाल ना? हो कामधंदा करतो ना मी, कामधंदा करतो. म्हणजे आमच्यात कसं सर्व भूत की नाही नाईट शिफ्टलाच काम करतात, म्हणजे सर्वांची रात्रपाळीच असते. तर मग एक्झॅक्टली काय, म्हणजे नक्की काम काय असतं तुमचं? म्हणजे आमच्यात कसं कामं वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. म्हणजे कसं असतं की आमच्यात कसं कोणाला घाबरवण्याचं काम दिलं जातं, कोणाला लोकांच्या मानगुटीवर बसण्याचं काम दिलं जातं, कोणाला रक्त पिण्याचं काम दिलं जातं, कोणाला वेगवेगळे आवाज काढण्याचं काम दिलं जातं. आणि मला सध्या लोकांना घाबरवण्याचं काम दिलंय, लोकांना घाबरवण्याचं काम. म्हणजे आमच्या एरियातल्या येण्या जाणाऱ्या लोकांना मी असं घाबरवत असतो, असं असून. समजलं. हे असं असतं तर लोक घाबरणारच ना. बरं भूतभाऊ, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं लग्न तर झालंय ना, मग तुमच्यात लग्न कसं होतं? म्हणजे अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज पण होतं? म्हणजे आमच्यात कसं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज दोन्ही पण करतात. मग तुमचं काय झालं भूतभाऊ? माझं लव्ह मॅरेज झालं, लव्ह मॅरेज. हो का? आणि माझी बायको एक नंबरची हडळ. हो काही काय बोलताय वहिनींना, त्या बघत असतील ना आपला शो, घरी जाऊन चांगलं मारतील तुम्हाला. अहो खरंच, माझी बायको एक नंबरची हडळच आहे. माझं लग्न एका हडळ सोबत झालंय. बरोबर, भूताचं लग्न हाडळ सोबतच होणार ना. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज झालं, म्हणजे भूत आणि हाडळची लव्ह स्टोरी. इंटरेस्टिंग ना? तर भूत भाऊ, आम्हाला सांग ना जरा या लव्ह स्टोरी बद्दल. हा सांगतो ना. तसं काय खूप मोठी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे कसं होतं ना की मी रात्रीची वेळ होती, अशी भयान शांतता होती आणि तिकडून मी असं उडत जात होतो. तो उडता ना असा माझा एका धक्का एका हडळला लागला आणि आम्ही दोघे खाली पडलो. म्हणजे त्याचं काय आलं, तर सरळच उडत होतो मी, सरळ असं व्यवस्थित उडत होतो. पण ती हडळ उलटी खोपडी करून उडत होती, त्याच्यामुळे तिला मी दिसलो नाही. आमचा एकमेकाला धक्का लागला आणि आम्ही खाली पडलो आणि तिथेच मी तिच्या प्रेमात पडलो. अच्छा, तुम्ही एका हडळच्या प्रेमात पडलात. वा भूतभाऊ,
कमाल आहे तुमची. मग नंतर आम्ही कसं ना आम्ही आमचं प्री वेडिंग शूट पण केलं. प्री वेडिंग शूट आमची स्मशानभूमी आहे ना, भूत सदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, तिथेच आम्ही आमचं प्री वेडिंग शूट केलं. पण काय हो भूतभाऊ, मी तर असं ऐकलंय की भूतांचे फोटो देत नाहीत म्हणून. म्हणजे प्री वेडिंग शूट कसं केलं तुम्ही? हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे त्याचं काय आलं की आम्ही प्री वेडिंग शूट करायचं ठरवलं. त्याच्यानंतर ना त्या फोटोग्राफरने आम्हाला आमच्या स्मशानभूमीतच असे वाकडे तिकडे पोजेस करायला सांगितले. आम्ही पण असे वाकडे तिकडे असे उभे राहिलो आणि फोटोज काढले. मग त्यानंतर काय केलं ना, त्यानंतर आम्हाला त्या फोटोग्राफरने आमच्याकडून 50,000 रुपये घेतले. 50,000 रुपये घेतले. नंतर मग जेव्हा आम्हाला आमचे फोटोज मिळाले तेव्हा एकही फोटो आम्ही आलो नाही. माझी हंड्रेड बायको रडायला लागली. हे काय फोटो आम्ही आलो नाही आणि आमचे 50,000 पण वाया गेले. रडत होते ती. मग त्या फोटोग्राफरनी असं आम्हाला फसवलं. आता आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही त्याला शोधतोय. त्याला सोडणार नाही. आता आम्ही त्याच्या मानकुटीवरच बसू. रिलॅक्स भूतभाऊ, रिलॅक्स, शांत व्हा. पण काय हो भूतभाऊ, तुम्हाला आधीच समजायला पाहिजे होतं ना की तुमच्या भूत लोकांचे फोटो देत नाहीत म्हणून. काय तुम्ही एवढी साधी गोष्ट कळली नाही तुम्हाला. बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं लग्न कसं झालं? म्हणजे तुमच्या भूतांमध्ये लग्न कसं होतं? म्हणजे पद्धत काय असते नक्की? हा आमच्यामध्ये कसं लग्न खूप वेगळ्या पद्धतीने होतं. खूप मजा येते. म्हणजे कसं असतं, माझ्या लग्नामध्ये की नाही आम्ही भूत बंगला मोठा असा भूत बंगला बुक केला होता. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल, लॉन वगैरे सगळं होतं. आणि तुमच्यात कसं असतं, आणि तुमच्यात म्हणजे मुलीचं लग्न होतं ना कसं, हार घालून, म्हणजे फुलांच्या गळ्यात हार घालून लग्न करतात. बरोबर तसंच आमच्यात पण असतं. आमच्यात कसं फुलांचं नाही खोबड्यांनी भरलेला हार गळ्यात घालतात. तर मग भूतभाऊ मला सांगा, तुमच्या लग्नामध्ये जेवायला काय होतं? काय स्पेशल वगैरे होतं का? हो म्हणजे आमच्या लग्न कसं सगळं स्पेशल असतं. आमच्या लग्नात चवदार, रुचकर, स्वादिष्ट जेवण असतं आमच्या लग्नात. म्हणजे आमच्या लग्नात कसं ना, हड्ड्या, खोपड्या, रक्त असं सर्व काही असतं. आणि त्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस असतात. खोपड्यांची बिर्याणी, हड्ड्यांचा पुलाव आणि हड्ड्यांचं भरीत असं खूप सारं असतं. आणि आमच्या लग्नात कसं सगळी भूतं जाम दाबून खातात आणि रक्त पण खूप पितात. आणि माझ्या लग्नात मी तर 20 वाट्या रक्त प्यायला होतो. 20 वाटा रक्त? डेंजरस आहे हो. तर भूतभाऊ, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही भूत जे असतात ते कधीही गायब होतात आणि कधीही दिसतात. म्हणजे जसं आता तुम्ही मला दिसताय. हे कसं करता तुम्ही? म्हणजे नक्की काय लफडं आहे? त्याचं काय आमच्या भूताना की नाही आमच्या डाव्या हाताला इकडे एक इनबिल्ट बटन असतं. तेच जर आम्ही लावलं तर आम्ही कोणाला दिसायला लागतो. आणि तेच जर दाबलं तर आम्ही गायब होतो. म्हणजे तुम्हाला बघायचं का हे असं. भूतभाऊ, कुठे गेला तुम्ही? अहो भूतभाऊ, कार्यक्रम संपत आलाय. भूतभाऊ, असं घाबरू नका ना. मी एकुलता एक अँकर आहे या शोचा. अहो असं काय लावलंय तुम्ही? काय होताय सारखे? भूतभाऊ, अहो कुठे काय झाला परत? काय बसा तुम्ही? काय सारखं घाबरताय मला? अहो या शोचा मी एकुलता एक अँकर आहे. परत गायब झाले. हे काय आता मला सोडणार नाहीत. ओ भूतभाऊ, आपली मुलाखत संपत आलेली आहे. कुठे आहे तुम्ही? भूतभाऊ, ओ भूतभाऊ. मित्रांनो, हे काय मला घाबरावची सोडणार नाहीत. तर तुम्हाला आजचा चाय पे नो खर्चाचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि एपिसोड पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आनंदाने जगा, सुखी राहा आणि भूतांपासून जरा सावध राहा.